साधू संतांनी दुसरं काही केलं नाही हो. जेवढे संत झाले या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही केलं नाही. गंगाखेडची जनाबाई, पंढरपुराची जनाबाई नव्हती सज्जन हो, पण लहानपणापासून हो दासी जनीच्या घरात ओव्या गावून ईश्वरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी दासी जनीच्या घरात ओव्या गावून ईश्वरात बोला दासी जनीच्या घरात ओव्या गावून ईश्वरात दळण दळिले सख्या श्रीहरी दळण दळिले सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी बोल असा कसारे पांडुरंगा केलास ठावा अलंकार विसरून गेलास देवा वाट केली तू अंगावरी वाट केली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आड गावून ईश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी दळण दळिले ओ सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी हरी बोल त्याला घेतली त्यांची म्हणा आणि वाजवा श्री संत जनाबाई असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावावरी पुजारी मज देती सुळावर असा कसारे विठ्ठला माझ्या मुळावर गावावरी पुजारी मज देती सुळावर कुठं गेली तुझी जादूगरी कुठं गेली तुझी जादूगरी आळ चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी ओव्या गावून ईश्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गावून सख्या श्रीहरी दळण दळिले सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी जनीचा तुरे माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप दासी जनीचा रे तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप
आवे जाणून तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी ओव्या राहुनी स्वरात राजनीचा दळण दळिले सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा काय भगवान परमात्म्याच्या भक्तीची ताकद आहे ऐका. काय भगवान परमात्म्याला नमस्कार करण्याची ताकद आहे आणि त्याचं नामस्मरण करण्याची काय ताकद आहे ऐका मायबाप. लहानपणापासून जनीला वेळ लागलं सज्जनो त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा. मराठवाड्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे मायबाप. हो आणि या दनूच्या पोटी सज्जनो ही दाशी जन्माला आली. जनी नाव ठेवलं जनी, जनाबाई म्हणायचे सज्जनो हो. आणि जनाबाई म्हणायची बाबा मला पंढरपूरला घेऊन चला ना बाबा. बाबा मला त्या पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आहे बाबा, मला तिथंच राहायचं आहे बाबा, मला घेऊन चला पंढरपूरला. माय बाप आज नेतो जनी, उद्या नेतो जनी, आज नेतो उद्या नेतो करून सज्जनो आज 6 वर्षाची जनाबाई झाली. आणि सज्जनो बापानं बोट धरलं, मजल दर मजल करत मायबाप पंढरपुराला आणलं. आणि पंढरपुरात सज्जनो नामदेवाचं कीर्तन द्वारात चालू होतं. हा काय विश्वास असते साधूवर. तरुण पोरगी आहे सज्जनो, त्यावेळेस 6 वर्षाच्या 12 वर्षाच्या पोरीचं लग्न होत होतं. जनीच्या बापाला गंगाखेडला वापस जायचं आहे. काय करावं, 10 वाजलेले आहेत, 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत सज्जनो हो. जनीच्या बापाला गंगाखेडला गावाला जायचं आहे. मग या जनीला कुठं सोडायचं सज्जनो. भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे नामदेवाचं. नामदेवाच्या हातात जनीचा हात दिला आणि जनीचा बाप गंगाखेडले निघून आले. बाय बाय. जनीला एवढा आनंद झाला, जनी कीर्तनातच नाचायला लागली, डोलायला लागली, तिचे आनंद अश्रू गळायला लागले. आनंद झाला जनाबाईला की देवा इच्छा केली ते पावलो रे माय बापा पांडुरंगा. खूप दिवसाची तुला पाहण्याची बघण्याची इच्छा होती, बस आता काही नको. कीर्तन संपलं मायबाप. सगळे लोक चपला घालून आपल्या आपल्या घरी गेले. जनाबाईचा बाप आता इथं सोडलं. जनाबाई कुठं जाईन, जनाबाई रडायला लागली. बापही नाही आता, कोणीच नाही आपल्याला. नामदेवानं ओळखलं. नामदेव महाराज जनाबाईला घरी घेऊन गेले. जनाबाईला घरी घेऊन गेले. नामदेवाचं कुटुंब किती जणांचं होतं ऐका, 14 जणांचं कुटुंब होतं नामदेवाचं. 14 जणांचं. आता विचार करा, 14 जणांना जीव घालून नाकी 9 आले होते गोनाईच्या. गोनाईच्या दामूशेठ सज्जनो हे संत नामदेवाचे वडील आणि गोनाई ही आई आहे. गोनाईनं बघितलं हे पोरगी आणली, नाम्यावर खेकसली. लाज वाटत नाही नाम्या, अरे 14 जणांचं कुटुंब कसं मी भरतो. माझं मला माहित, तुझा बाप संसारात लक्ष देत नाही, तू संसारात लक्ष देत नाही, विठ्ठल विठ्ठल करतो. नदीची 15वी दासी जनी आणली आपल्या घरात. नामदेवांनी प्रेमाने शब्द उच्चारले, आई काम करीन ग, कोणीच नाही ग. रडत होती ग द्वारामध्ये. बोलू नको नामा माझ्या संग, जा तिकडे, तुला काय करायचं आहे. जनाबाई जोड भगवा नामदेव महाराज येतात, गालावरून हात फिरतात. जने आजा आईचं खराब मानून नको घेऊ ग. आई बोलायला तापड आहे, पण उद्यापासून तुला प्रेम लावल्याशिवाय राहणार नाही. तू काय करजो, चुटू चुटू तुझ्या दोन्ही हातानं जे काम पडले ना ते काम सर्व करजो. माय बाप जनाबाई सकाळी 3 वाजता उठली. 3 वाजता 3 वाजता उठली. गोनाईनं सज्जनो हो एवढं मोठं टोपलं घेतलं होतं, त्याच्यामध्ये ज्वारी दळायला घेतली होती. आज जनाबाई 3 वाजता उठली मायबाप आणि जात्यावर मायबाप दळायला लागली. आणि दळताना सज्जनो होती ओवी म्हणायला लागली जनाबाई. जनाबाई एवढी गोड गायला लागली मायबाप. जनाबाई जर गायला लागली ना तर झोप येत होती बरं काय. आणि आजकालची जनाबाई जर काही म्हणायला लागली ना असं वाटते आता घरी जावं आणि झोपावं. सज्जनो ऐका, जनाबाईंनी जात्यावर हात मारला आणि आवाज दिला त्या पंढरी पांडुरंग परमात्म्याला.
स्वर दाखवा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते के भुव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला भुव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुते भुव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला भुव्या गाव कौतुके तुझे रे बा. आपल्या तोंडातून एवढ्या चांगल्या वाटत नाही. ओव्या कोण म्हटल्या पाहिजे? महिला मंडळी. चला म्हणता काय एक ओवी माझ्या पाठीमाग चालू द्या ना तुमचं. बरं आहे आपलं 15 मिनिटं फटाफट उरकून टाका. असं काही नाही ना म्हणता काय मग मागा. पुरुष मंडळी तुम्ही हा पाहिजा म्हण जा. चला गळे सफा करून घ्या सगळे. गुळगिळ आणला. हा सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा देर तो तिसरा. तुम्ही नाही आता महिला मंडळी अवस्था एक नंबर आहे. सासू आणि सासरा देर तो तिसरा. पाहिलं खर्रा खाऊ आवाज कसा गेला. सासू आणि आता एकदा बरं काय का. प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. कोपऱ्यातली मावशी म्हणत नाही. हे काय म्हणता खरंच म्हणून नाही राहिली ना ती मागची मावशी. म्हणत जा सगळेजण. सुंदर जशी ओवी सुरू केली सज्जन हो जनाबाईनी. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. एवढ्या पळत भगवान परमात्मा जनाबाई जवळ आला सज्जनो. वीट फेकून दिली भगवान परमात्म्याने. वीट फेकून दिली सज्जनो भगवान परमात्म्याने. आणि पळत पळत भगवान परमात्मा जनाबाई जवळ हजर झाला. बोले पंढरीनाथ भगवान की जय. असं बसवा दोघं. जनाबाई जवळ पंढरीश पांडुरंग परमात्मा हजर झाले. माय बाप बाप रे देवा खरंच आला काय तू. जनाबाई म्हणते देवा तू खरंच आला काय. अगं ज्यांनी खरंच आलो ना मी तुला खोटं लागले काय. चिमोटा घे म्हणे. जनाबाई स्वतःला चिमोटा घ्यायला लागली. मी शुद्धीवर आहो की मी झोपेला आहो. शेवटी भगवान परमात्म्याला चिमोटा का हावले का देवा तूच आहेस. जनाबाई म्हणते देवा
बर मग काय लिहायला म्हणे जने काय गोड माझं कौतुक चालू होतं ग सासू आणि सासरा देर तो तिसरा ओव्या गावो भरतारा तू ये रे बा विठ्ठला हा तू ओव्या म्हणत होती म्हणे म्हणून आलो मग काय इच्छा आहे तुझी देव म्हटले ज्यांनी अजून एकदा म्हण माझी इच्छा आहे अजून एकदा म्हण जनीबाई म्हणे माझा आवाज बसला बरं काय माझा आवाज बसला म्हणे मी काही म्हणत नाही तू म्हणत नाही पाय म्हणे मी म्हणतो पण एक करावं लागेल आता तुला जनाबाई म्हटली एक करावं लागेल माझ्या मागं तुलाही म्हणावं लागेल काय करावं लागेल माझ्या मागं तुलाही म्हणावं लागेल सज्जनो भगवान परमात्मा म्हणतात जनी बरं तुझ्या मागं मी म्हणतो बरं काय भगवंतानी जात्याला हात लावला जनाबाईंनी जात्याला हात लावला बैठक करा बरोबर पहा आता भगवान परमात्मा काय म्हणायला लागला अरे पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता ग म्हणा देवा माझा पिता रुक्मिणी माझी माता पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता ग पांडुरंग माझा पिता रुक्मिणी माझी माता सज्जन हो आता हे देवाला असं म्हणणं सोपतं काय आपण म्हणणं योग्य आहे पांडुरंग माझा पिता रुक्मिणी माझी जनाबाईच्या मागे देव काय म्हणायला लागला रुक्मिणी माझी हे जी आई होय का रुक्मिणी सज्जन हो पण पा देव भूलला भावासी सज्जन हो भगवंताच्या भावासाठी देव एवढा बोलला की जनी सोबत दळणदळू लागला सावता माळ्याच्या मळ्यामध्ये खुरपू लागला कबीराची शेले विणू लागला सज्जन हो चोखोबाची सज्जन हो बहिणीचं भांडणपण करायला लागला असे किती काम सांगू सज्जन होत्या भगवान परमात्म्याचे की भगवंत करू लागला कशामुळे हो सज्जन हो फक्त आणि फक्त त्या भक्तीसाठी काय होतं सज्जन हो दोघांनी थोडा आता नाचायचा आहे बस 5 मिनिटं फक्त काय केलं सज्जन हो त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं आणि त्याच्यासाठी भगवान परमात्म्यासाठी ती जनी जगली काहीच नव्हतं रे काना माझ्या मना मुडीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी या देवना अरे काना रे तुझ्यासाठी या देवना अरे कृष्ण रे पंढरीनाथ भगवान की जय सुंदर अशी झाकी सादर केली सज्जनो एका आवाजात भगवान परमात्मा येतो काय काम करतो काय केलं सज्जनो फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याची भक्ती करतात ते भक्त म्हणून त्यांना भगवंत प्रत्यक्षात भेट देतो दर्शन देतो मायबाप म्हणून तेवढंच प्रेम त्या देवावर करा तेवढंच प्रेम सज्जनो भागवत कथेवर करा भागवत कथा एक रसायन आहे सज्जनो जसे अनेक रसायन एकत्र करा तसंच भागवत कथा सज्जनो हो रसायन आहे मम कर्ण रसायन आहे असं रसायन असलेलं भागवत कथा माय बाय जनाबाई देवाला आवाज देते सज्जनो हो भगवान परमात्मा येतात जनीला दळू लागतात इकडे लक्ष द्या झालं जास्त टाइम घेणार नाही आपला एवढा आनंद आला आम्हाला या वर्षी मी आतापर्यंत वारीला गेलो नाही पण आपल्या गजानन बाबाच्या मी फक्त वारीला गेलो पंढरपूरच्या पण या वर्षी मी शेगावच्या वारीला गेलो त्याच्यानंतर आता काय असेल ते त्या लोकांजवळ पण मी गेलो वारीला माझं हे दुसरं वर्ष पहिल्याही वर्षी मी परमपूज्यनीय परमस्नेही माझ्या कथेमध्ये बसलेले आहेत गणोरकर बापू आहेत आणि गजानन भाऊ सुद्धा आहेत ते ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे हे मुख्य व्यासपीठ आहे हे व्यासपीठ मुख्य आहे लक्षात घ्या हे फक्त 3 तासाचा एक शो आहे
हे व्यासपीठ जेव्हापासून गजानन महाराजांची स्थापना झाली, हे व्यासपीठ तेव्हापासून आहे. टाळ्या वाजवा सर्वांना. तेव्हापासून निष्काम सेवा गजानन भाऊची चालू आहे. मन मिळवू स्वभाव, सर्वांना आवडणारा स्वभाव. आणि अरिशत्रू म्हणतात त्याला, अरिशत्रू संस्कृतच्या भाषेत आणि आमच्या भागवताच्या भाषेत. एक माणूस असा आहे सज्जनो आपल्या गावात, त्याचं नाव गजानन भाऊ आहे आणि त्यांना एकही शत्रू नाही आहे. त्याला अरिशत्रू म्हणतात आमच्या याच्यामध्ये. त्या गजानन महाराजांनी अनेक दिवसापासून हे व्यासपीठ सांभाळलं. त्यांच्याच दिंडीमध्ये मी याच्या आधी गेलो होतो. रामभाऊ वगैरे चालवत होते त्या दिंडीत आणि पहिलं वर्ष माझं यावर्षी गेलो आणि एवढा आनंद आला. तेच जोडपं होय, त्या जोडप्यांनी या दिंडीचा आमचा समारोप इथं खूप सुंदर केला. आणि पुन्हा म्हटलं की सुरुवात सुद्धा तुमच्यामुळे चांगली करून द्या, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सज्जनो, देवासाठी माणसांनी, मी पहिल्याच तुम्हाला व्यासपीठाने सांगितलं की लाज, भय आणि शंका मनामध्ये बाळगू नका. अरे आपण ज्या संसारात नाचतो तो संसार आपल्याला 84 लक्ष योनी नाचवतो. पण जो कोणी या भागवत कथेमध्ये नाचतो मायबाप, त्याला या 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा नाचावं लागत नाही. म्हणून नाचा, देवासाठी नाचा. जनाबाई नाचली, मीराबाई नाचली, सखूबाई नाचली सज्जनो त्या भगवान परमात्म्यासाठी आणि भगवत स्वरूप झाली मायबाप. म्हणून जनाबाईची नंतर भगवान परमात्म्याने वाकळ ठेवली तिथं. आपला हार काढून ठेवला होता वाकळ आपल्या गळ्यावर, अंगावर. ज्याने मला झोप येते ग म्हणून भगवान परमात्मा झोपी गेले, जनीने वाकळ टाकली. तसाच भगवान परमात्मा वाकळ घेऊन गेला आणि विटेवर उभा राहिला. कोणाची आहे वाकळ? देवाच्या गळ्यामध्ये हार दिसत नाही. लक्षात आलं की ही वाकळ जनीची आहे. म्हणून सर्वजण जनाबाईच्या घरात येतात सज्जनो. हार दिसतो, जनाबाईला सुळावर देतात. त्यावेळेस सज्जनो हो, जनाबाई सर्वांना सांगते मला एकदा त्या विठ्याचं तोंड पाहू द्या. त्या सुळाचं पाणी होते सज्जनो. ही जादू जगा या जनाबाईची आहे. जनाबाई साधी नाही सज्जनो हो. जनी जनी सबको ही कहे नाम देव की दासी, जनी दासी नहीं वो सब संतन की काशी. लक्षात माय बाप, साधू संत सज्जनो अवतार घेत असतात. आम्हाला यावं लागते, ऐका, देवाला आणावं लागते आणि साधू संत येत असतात. आणि म्हणून त्यांचा काय असतो, आपला प्रगट दिन नाही. आपला प्रगट दिन आहे का, लोक जन्मदिवसाला म्हणतात प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वारे बदमाशा, गजानन बाबाचा भक्त आहेस तू आणि प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणता. प्रगट दिन प्रगट कशाला म्हणत असतात. आज आपल्याला एवढाही फरक नाही समजत प्रगट दिन म्हणजे काय आणि जन्मदिवस. अरे जो ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही, लक्षात घ्या. आणि तो मधात जो दिसतो सज्जनो त्याला प्रगट दिन, त्याचा प्रगट दिन. आपला जन्म आहे, आपण मृत्यू आहे आपला. गजानन बाबा जन्मले नाही सज्जनो हो, म्हणून गजानन बाबाचा मृत्यू सुद्धा नाही. मी गेलो ऐसे मानू नका. स्वतः गजानन महाराज म्हणतात की मी गेलो नाही, ऐसे मानू नका. माझ्या भक्तीमध्ये अंतर धरू नका. जो कधी येतो पण कधी जात नाही सज्जनो हो. नवे नवे अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समा. माघवद्य सप्तमीसी प्रगटला योगी महा. भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. भगवंताचं वर्णन करत असताना, गजानन बाबाचं वर्णन करत असताना सज्जनो अणुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समा.
माघवत्य पुण्य दिवसी प्रगटला योगी महा। देवीदास भाऊ सज्जन हो, देवीदास भाऊच्या मुलाची ऋतुशांती होती आणि त्या ऋतुशांतीमध्ये अनेक ब्राह्मणांचा वेदांचा जयघोष चालू होता आणि अनेक अन्नाच्या पंक्ती उठत होत्या। मायबाप अनेक अन्नाच्या पंक्ती अन्नदान घडत होतं सज्जनो। देवीदास भाऊ यांच्या मुलाच्या ऋतुशांती निमित्त अन्नदान चालू होतं। लोक यायचे सज्जन हो, जेवण करून जायचे। अनेक लोक आले। जेवण झाल्यानंतर ज्या उष्ट्या पात्रवाड्या आहेत सज्जन हो, त्या पात्रवाड्या बाहेर फेकून दिल्या एका झाडाखाली। अनेक लोक यायचे सज्जन हो, निघून जायचे। पण ऐका, साधूला कोणी ओळखत नसते बरं। लोक आले, जेवण करून निघून गेले सज्जन हो। कोणी त्या ब्रह्माला ओळखलं नाही, कोणी देवाला ओळखलं नाही, कोणी साधूला ओळखलं नाही। साधू ओळखण्यासाठी स्वतः साधू व्हावं लागेल। मायबाप भगवंताचा भक्ताला साधू ओळखता येत असते। तुका म्हणे अंगे व्हावे ती आपण, तरीच मैमान येईल गणो। अनेक लोक येतात सज्जन हो, अनेक लोक जातात, पण कोणच ओळखलं नाही। आणि त्यात सज्जन हो, व्यंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे दोघही देवीदास भाऊच्या घरी जेवण करण्यासाठी आले। त्यांना हा योगी सज्जन हो झाडाखाली उष्ट्या पत्रवाळा खायला लागला आणि दिसला सज्जन हो या योगी। दोघही विचार करायला लागले। व्यंकटलाला काय म्हणतो अग्रवाल, अरे बघ, अरे बघ, हा योगी दिसतो, त्याचे हात बघ। अरे गुडघ्याच्या हाती खाली हात म्हणजे अजान भाऊ आहे। अरे कोणी पिसाळलेला नाही हा, याला साधा समजू नको। कसं काय रे? अरे हा जर कोणी पिसाळलेला असता तर मागून खाल्लं असतं आणि देवीदास भाऊनी याला वाढून दिलं असतं रे। पण ज्या आरती हा उष्ट्या पात्रावडी मधलं खातो, त्या आरती हा जगाला काहीतरी संदेश देतो आहे। हा योगी आहे, हा मोठा संत आहे। निश्चित हा शेगावचा उद्धार करण्यासाठी, या अंजनगावचा उद्धार करण्यासाठी हा योगी प्रगट झाला असेल। देवीदास व्यंकटलाला दामोदर हे गोष्ट करत आहेत सज्जन हो। दोघांनीही जवळ जाऊन महाराजांना नमस्कार केला। महाराज, अहो महाराज, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही हे शीत वेचून का खाता हो महाराज? महाराज तुमच्यासाठी चांगलं ताट आणू का महाराज वाढून? अरे तुझी गरज असेल तर आण। अरे उष्ट काय आणि हे अन्न फेकलेलं काय? एकच ब्रह्म आहे रे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे श्रुती सांगते आणि हे भगवद्गीता सुद्धा सांगते सज्जन हो। तेवढ्यात व्यंकटलाल आत जातो आहे। देवीदास भाऊलाही बातमी सांगतोय, देवीदास भाऊ कोणीतरी एक महात्मा बाहेर आलेला आहे आणि शीत वेचून खातो आहे। सज्जन हो, देवीदास भाऊ सुंदर असं पंच पक्वान्नाचं ताट घेतात। मायबाप पंच पक्वान्नाचं ताट घेऊन समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना खायला देतात। मायबाप पण आपल्याला वेगळं दिसते मायबाप, साधूला सर्व काही एकच दिसत असते। समर्थ सद्गुरु गजानन महाराज सगळे पदार्थ एकत्र करतात मायबाप आणि खायला लागतात आणि सर्वजण हे दोघेही त्याला नमस्कार करतात महाराजांना। आणि तेवढ्यात सज्जन हो दामोदर पंत येतात। दामोदर पंत तुंब्या उचलतात आणि पाणी आणायला जातात। पाणी आणायला जातात आणि तेवढ्यात सज्जन हो थांबवतात। महाराज कुठं जातायस तुंब्या भरून? म्हणे महाराज चांगलं पाणी आहे, चांगलं पाणी तुम्हाला आणून देतो, चांगलं पाणी। अरे तुला भेद आहे, तुझ्यामध्ये भेद आहे, तुझ्या डोळ्यामध्ये भेद आहे। जोपर्यंत भेद जात नसतो सज्जन हो, तोपर्यंत भगवंत समजत नसतो। महाराज पाणी कुठलं आणू? महाराज जा म्हणे तिथलं पाणी आण त्या ओढ्यातलं। महाराज तिथं गाई पाणी पितात, खराब पाणी केलेलं आहे। महाराज म्हटले अरे जा, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर। आणि सज्जन हो
दामोदर पंत जातात, तुंब्या बुडवतात. परिणाम काय होतो सज्जन हो? स्वच्छ पाणी, जसा वाळा घातलेलं पाणी आणि सुंदर पाणी सज्जन हो महाराजांना आणतात आणि महाराज यथेष्ट पाणी पितात. मायबाप भोजन करतात आणि पुन्हा बंकटलाल अग्रवालाला आणि दामोदराला बोलतात, का रे दुसऱ्याच्या झेंड्यावरच पंढरपूर करता काय? दामोदराच्या पोराची काय ऋतुशांती, त्याच्या काय मला जीव घातला काय? काहीतरी द्या हातावर. आता काहीतरी द्या म्हणजे यायला असं वाटलं की महाराज म्हणजे कलियुगातला साधू पैसे मागत असेल नाही का, दक्षिणा पाहिजे वाटते. सज्जन यांनी दक्षिणा काढून हातावर दिली. अरे नाही रे मायबाप, पुन्हा सुपारी आणि महाराजांना लोंग देतात मायबाप. आणि हा चोगी सज्जनो 6 फेब्रुवारी बुधवार दिवस होता. 1948चा दिवस होता. दुपारचे 12 वाजले होते. माघ वद्य सप्तमी होती त्या दिवशी आणि त्या दिवशी हा पुण्य महात्मा प्रगट झाला सज्जन हो. आणि या विदर्भाला नव्हे या जगाला त्या साधूनं पावन केलं सज्जन हो. लक्षात घ्या. म्हणून त्या साधूचा एकदा सर्वांनी गजानना अवलिया अवतरले जगताराया. हो गजानना अवलिया अवतरले जगताराया. हो गजानना अवलिया अवतरले विश्वताराया. हो गजानना अवलिया अवतरले जगताराया. अवतरले जगताराया अवतरले जगताराया. अवतरले जगताराया. अवतरले जगताराया. अवतरले जगताराया अवतरले विश्वताराया. अवतरले जगताराया. वो विश्व जगते ताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया. ओ गजानना अवलिया अवतरले जगताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया. ओ गजानना अवलिया अवतरले जगताराया. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते. ओ गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद यक्ष प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची स्थापना झाली सज्जन हो. खूप सुंदर स्थापना झाली आपल्या गावच्या या गजानन महाराजाची. काय चमत्कार आहे यावर्षीचा सांगतो तुम्हाला. आजपर्यंत मला शेगावातलं कीर्तनही मिळालं नाही. शेगावातलं कीर्तन मिळालं नाही राजे हो. यावर्षी यांनी भागवताची तारीख घेतल्यानंतर मला डायरेक्ट शेगावातलं तारीख आली ती भागवताची. म्हणजे आपल्या गजानन महाराजाचे थेट कनेक्शन कुठे आहेत. हो म्हणून मी म्हटलं की प्रगटला हो गजानन महाराज अंजनगावला प्रगटले बरं का. हे लक्षात घ्या. आपल्या या मंदिरातले गजानन महाराज आणि सज्जनो शेगावचे गजानन महाराज पहा तुम्ही काय तेज आहे आपल्या गजानन महाराजाच्या मूर्तीमध्ये. हो अनेक त्याचं कारण आहे सज्जनो की जी स्थापना झाली ना आपल्या गजानन महाराजाची प्राणप्रतिष्ठा ती फार सुंदर झाली. मलाही कळत नव्हतं त्यावेळेस. हो काळही असा होता की एसटीनं 2 व्हीलर सुद्धा नव्हती साधी. 2-3 ब्राह्मण 3-4 दिवस ती पूजा चालली. 3-4 दिवस महाराजाची पूजा चालली. अजूनही महाराजांचा तोच होम आहे आम्ही पेटवलेला बरं का. जिथं अग्नी असते म्हणते पेटवलेली अग्नी. आम्ही एवढं सांगितलं होतं गजानन भाऊ हे अग्नी विझवजू नका. हे अग्नी हे होम कुंड असंच ठेव जा. आपले गजानन महाराज या गजानन महाराज आपल्या गजानन महाराजाचं तीर्थ जरी घेतलं सज्जन हो अनेकांचे अनेक रोग दूर होतात बरं. हे लक्षात घ्या. कुणाचे झाले होतील सज्जन. जिवंत उदाहरण आहे जिवंत उदाहरण. हो
शहारे येतात ते सांगत असताना माझ्या शरीरावर शहारे येऊन राहिले. ताई होती आमच्या दिंडीमध्ये, पायात चप्पल नाही हो, 5 दिवस मी कमाल वाटत होती, चप्पल घालून सुद्धा मला फोड आले. मी म्हटलं काय भावना आहे, शेवटी माझ्याकडून राहवलं गेलं नाही. मी म्हटलं तरी चप्पल घालत जा, डोळ्यावर परिणाम होईल. नाही म्हणे महाराज, त्या गजानन महाराजांना मोजता येत नाही, अहो मोजता येत नाही जगाच्या मापाने, असेच वैभव दिले गजानन बाबाने. मोजता येत नाही जगाच्या मापाने, मोजता येत नाही जगाच्या मापाने, असेच वैभव दिले गजानन बाबाने, असेच वैभव दिले गजानन बाबाने. टाळ नाही, पिना नाही, नाही मृदुंग, टाळ नाही, वीणा नाही, नाही मृदुंग, टाळ नाही, पिना नाही, नाही मृदुंग, टाळ नाही, वीणा नाही, नाही मृदुंग. गजाननाच्या भजनाने मिळतो आनंद, गजाननाच्या भजनाने मिळतो आनंद. भक्त प्रसाद घेती दोन्ही हाताने, असेच वैभव दिले गजानन बाबाने. ओ मोजता येत नाही जगाच्या मापाने, मोजता येत नाही जगाच्या मापाने, असेच वैभव दिले गजानन बाबाने. हो, असेच वैभव दिले गजानन बाबाने. आई म्हटली महाराज काय देणार नाही, काय दिलं नाही सज्जनो लवटे घराण्याला. टाळ्या वाजवा एकदा. असो असो, लक्षात आलं तुमच्या. माय बाप असे हे भगवान औलिया प्रगट झाला आणि विदर्भही पावन केला सज्जनो. प्रत्येक गावामध्ये बाबाचे सप्ते चालू आहेत. त्याच्याच निमित्तानं हा आपला सुंदर असा कार्यक्रम. माय बाप थोडे 15 मिनिटं पुढे गेलो, झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व भक्तांच्या चरणी झालेलं हे पुष्प वाघ पुष्प समर्पित करतो. तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या ठीक 7 ते 10 या वेळेमध्ये.